बालमित्रांनो, जय श्रीराम. आज मी तुम्हाला रामायण काळातील जटायू या पक्षाची गोष्ट सांगणार आहे. नाशिक घोटी इगतपुरी रस्त्याने साधारण 40-45 किलोमीटरवर सर्व तीर्थ टाकेत हे जटायूचे मंदिर आहे. हे जगातील एकमेव मंदिर आहे बरं का. रात्रीची शूटिंग असल्यामुळे काही भाग येथे दिसत नाहीये. तेथे दत्ताचे, महादेवाचे, देवीचे, राम लक्ष्मण सीतेचे, हनुमानाचे मंदिर आहे बरं का. तिथे महाशिवरात्रीला येथे खूप भाविक दर्शनाला येत असतात. जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासात होते तेव्हा रावणाने सीतेचे हरण केले होते, म्हणजे सीतेला रावणाने पळून नेले होते. तेव्हा जटायू या पक्षाने रावणाला अडवले होते, त्याच्याशी युद्ध केले होते. पण त्या युद्धात रावणाने जटायू या पक्षाचे पंखच कापले होते. पंख कापल्यामुळे जटायू पक्षी काही उडू शकत नव्हता. तरीही तो सीते मातेला वाचवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण पंख नसल्यामुळे तो काही सीता मातेला वाचवू शकला नाही. आणि तो जिथे पडला होता तिथेच त्याने रामाची वाट बघायचं ठरवलं. आणि तो राम 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 असं नाव घेत तिथेच बसून राहिला. राम भगवान त्यावेळेला सीता मातेला शोधत होते. आपले कोणीतरी नाव घेत आहे हे ऐकून राम बाप्पा तिथे आले बरं का. आणि त्यांनी जटायूला त्या अवस्थेत बघितलं. राम दिसल्यानंतर जटायूला खूप आनंद झाला. जटायूने सीता मातेला रावणाने पळवून नेल्याची सगळी कथा रामाला सांगितली. राम भगवान म्हणाले, जटायू, मी तुला आता पूर्वीसारखा परत करतो. जटायू म्हणाला, नाही देवा, मी किडे मांस मच्छी खाणारा, मला आता जगायचं नाही. मी तुम्हाला बघितलं ह्यातच मला खरं समाधान आहे. पण माझ्यासाठी एक करा, मी शुद्ध होईल यासाठी मला सर्व तीर्थांचे पाणी पिण्यासाठी द्या. रामाने त्याची इच्छा पूर्ण केली. रामाने जमिनीत बाण मारला आणि तिथे सर्व तीर्थांचे पाणी आले आणि त्यांनी त्या जटायूला ते पाणी पाजले. आणि जटायूने रामदेवाच्या मांडीतच आपला प्राण सोडला. बरं का बालमित्रांनो, तिथे अजूनही ते कुंड आहे आणि बाहेरचे भाविक जे येतात ते तिथे ते पाणी पिण्यासाठी देखील वापरतात. तिथेच एक शिवलिंग आहे. असं म्हणतात त्या शिवलिंगाचं जे लिंग आहे ते त्या पिंडीत पडलेलं आहे. जो ते लिंग त्या पिंडीतून काढतो त्याची ती इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. ते लिंग त्या कुंडामध्ये जाऊन त्याला स्नान करवून आणायचं आणि पुन्हा ते त्या पिंडीमध्ये ठेवलं जातं, तर त्याची इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. बालमित्रांनो, हे आपल्या नाशिकपासून खूपच जवळ आहे. तेव्हा तुम्ही देखील आपल्या आईवडिलांबरोबर जाऊन हे सर्व तीर्थ टाकेत एकदा नक्कीच बघून या. जय श्रीराम. अनिल नारायण कुलकर्णी हे सर्व तीर्थ टाकेत तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी जेव्हा रावणाने सीतामाईला पळवून नेत असताना जटायूंनी इथे त्यांना अडवलं होतं आणि त्यावेळेस जटायूंचे रावणाने पंख कापले होते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र इथे आले आणि त्यांनी जखमी अवस्थेत जटायूंना बघितलं आणि मग त्यांनी सर्व तीर्थांना इथे बोलावून आणि त्यांना इथे सर्व तीर्थांचं जलप्राशन करून त्यांना मुक्ती करून दिली. आणि त्यावेळेपासून या सर्व तीर्थ टाकेचा तीर्थमहिमा होळी झाला नावाजलेला आहे.
इथं आणि इथं सर्व तीर्थांना बोलावर म्हणून या तीर्थाचं नाव सर्वतीर्थ देण्यात आलेलं आहे.